आज मी हरभऱ्याच्या डाळीचे वडे बनवले आहेत। त्यासाठी हरभऱ्याची डाळ ही 4 ते 5 तास मी भिजवली आणि त्यातलं पाणी सगळं काढून घेतलं। बघा आता हरभऱ्याची डाळ किती कोरडी झाली आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे बारीक कापलेले 2 कांदे, जिरेपूड, नंतर घेतलं मिरेपूड, मिरची आणि लसूण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता ही हरभऱ्याची डाळ आहे ना एकदम कोरडी करून घ्यायची। यात पाण्याचा अंश देखील ठेवायचा नाही आणि मिक्सरमध्ये फिरवताना देखील त्यात पाणी टाकायचं नाही। बिना पाण्याची ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची। त्यात अर्धी डाळ चांगली बारीक होते आणि थोडी अख्खी राहते। तर ती अख्खी डाळ आहे ना तळल्यानंतर खायला चांगली लागते। आता बघा मी मिक्सरमध्ये ही डाळ फिरवून घेतली। बघा यात काही एकदम बारीक झाली आणि काही सगटच राहिलेली आहे। असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। आणि आता त्यामध्ये मी थोडं तांदळाचं पीठ पण टाकणार आहे। तांदळाचं पीठ टाकलं की वडे जे आहेत ते कुरकुरीत होतात। आणि हे जे सगळं साहित्य तुम्हाला दाखवलं हे पण आपण एकानंतर एक सर्व टाकायचं आहे। आता सर्वप्रथम तांदळाचं पीठ टाकले, त्यानंतर त्याच्यामध्ये जिरेपूड, हे बघा आता जिरेपूड टाकली आहे। यानंतर मिरेपूड ती पण टाकली आहे। मी मिरेच खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेत। आता यानंतर यात कांदा, कोथिंबीर, नंतर हळद आणि मीठ हे सगळं मी टाकून घेतलं आणि याला चांगलं हाताने मिक्स केलं। हे बघा आता हाताने सगळं मिक्स केलं। हे बघा हे चांगलं एकजीव करून घेतलं। त्यानंतर याचे गोळे बनवले। आपल्याला पाहिजे तसे आपण गोळे बनवू शकतो। मी बघा याचे असे गोल आणि चपटे असे गोळे बनवले। हे बघा असे वडे बनवले। मध्यभागी थोडासा उंच आणि बाजूने त्याला बोटाने प्रेस केलं। हाताला तेल लावलं आणि मग ते बनवले, तेव्हा ते चांगले झाले। हे बघा अशा पद्धतीने वडे बनवून घेतले। सगळे वडे आता बनवून झालेले आहेत। हे बघा त्या वड्यांवर असा कांदा आणि ती अख्खी डाळ अशी दिसून येते मग, आणि खायला पण चांगले लागते। आता मी कढईत तेल गरम करायला ठेवलंय आणि त्यामध्ये आता हे मी 4 वडे सोडलेत। आणि कमी गॅसवर हे सगळे वडे मी एक करून तळून घेतले। कमी गॅसवर तळून घेतले की ते छान तळले जातात, आतमध्ये कच्चे राहत नाही। हे बघा सगळे वडे तळून तयार आहेत। आता हे सॉस किंवा चटणी बरोबर खायचे म्हणजे खूप छान लागतात। हे बघा अजिबात मध्ये फुटत नाही, कुरकुरीत असे वडे झालेले आहेत। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा।